नमस्कार मित्रांनो, मी अतुल आणि उपेंद्र मित्ररंगमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत. काल आपण डॉक्टर भूषण पटवर्धन यांच्याबरोबर गप्पा मारल्या, त्यांच्याबरोबर अनेक गोष्टी आपण समजावून घेतल्या आणि मी जसं म्हणालो की वेळ आम्हाला कमी पडतोच आहे, तर आज उरलेल्या वेळेमध्ये आपल्याला अजून त्यांच्याशी गप्पा मारायच्यात, अजून त्यांच्याशी काही गोष्टींच्या बद्दल जाणून घ्यायचंय आणि अर्थातच आपल्या प्रथेप्रमाणे आपण त्यांच्या परिवाराबद्दलही बोलणार आहोत. पण आज त्यांच्याच बरोबर आपल्याला डॉक्टरांची फॅमिली सगळी जॉईन झालेली आहे. त्याच्यामध्ये भाग्यदा वहिनी आपल्या बरोबर आहेत आणि एक गायत्री त्यांची मुलगी ती पण आहे आणि एक दुसरी मुलगी केतकी ती अमेरिकन जॉईन झाली. तिच्याबरोबर मला वाटतं रितू एक छोटं पिल्लू तिच्या बरोबर आहे आणि एक डॉक्टरांच्या बरोबर. हो का? ओके. आणि मला वाटतं बहुतेक चित्रा त्यांची दुसरी मोठी नात तीही आपल्या बरोबर आहे. तर संपूर्ण पटवर्धन कुटुंबियांचं ह्या आमच्या मित्ररंगाच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता आपण गप्पाला सुरुवात करूयात. वहिनी, तुमचं एज्युकेशन बद्दल काय आहे आणि तुम्ही काय करता, तुमचं करिअर कसं आहे त्याबद्दल जरा आम्हाला सांगा. मी बीकॉम केलंय फक्त आणि घरीच होते, हाऊसवाईफच आहे. पण आम्हाला असं कळलं की तुम्ही शेअर मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणात आम्हाला पण थोडा उपदेश करत चला, 2 पैसे आम्हाला पण मिळतील. त्याचाही अभ्यास करते मी सध्या. आणि चित्रा, आता तू मला सांग बरं बाळा तुझ्याबद्दल काहीतरी. कुठल्या शाळेत जातेस, कितवीतेस? मी गुरुकुल मध्ये जाते आणि मी 2रीत आहे. व्हेरी छान. गायत्री कुठे? गायत्री दिसत नाही मला. गायत्री, हॅलो. हॅलो, हाय. हाय हाय हाय. गायत्री, तुझ्याबद्दल स्वतःबद्दल काय सांगशील? मी आता बाय एज्युकेशन आर्किटेक्चर केलं आणि त्याच्यानंतर हा शशी शेखर माझा नवरा आणि चित्रा आमची मुलगी आहे. येस. तर मग बरेच वर्ष आम्ही US मध्ये होतो. साधारण 8-9 वर्षांपूर्वी आम्ही परत आलो आणि आता मी लहान मुलांच्या पुस्तकाच्या लायब्ररीवरती काम करते सध्या. त्याच्याबद्दल जरा जाणून घ्यायला आवडेल. आता रिसेंटली 6 महिने झाले चालू केलंय. लहान मुलांना वाचनाची आवड लागावी आणि चांगली पुस्तकं त्यांना जास्त ऍक्सेसिबल व्हावीत याच्यासाठी केलेला प्रयत्न आहे तो. माझी मुलगी एकदम पुस्तकी किडा आहे, त्याच्यामुळे ती मला इन्स्पिरेशन आहे याच्या मागचं. तर आता लॉकडाऊनच्या काळात चालू केलंय. छोटंसं आहे अजून, पण होपफुली होईल, वाढेल. छान. आणि मग शशी शेखर काय करतो? माझी डेटा अनालिटिक्स फील्ड मध्ये कंपनी आहे स्वतःची. गेली 8-10 वर्ष ऑलमोस्ट मी आणि माझा पार्टनर मिळून ती चालवतोय पुण्यात आणि आमचे US UK मध्ये क्लायंट्स आहेत मोस्टली. बरं. काय नावाने कंपनी आहे? कंपनीचं नाव 64 स्क्वेअर्स आहे. ते पण गायत्रीने सुचवलेलं आहे. So Gayatri is an inspiration and a motivation and एवढं काही मी थोडं जास्त चढवतोय का? खूपच. केतकी आले? केतकी हो, दिसते. हो आहे. मी म्यूट वर होते कारण हे दोघं फार बडबड काय हरकत नाहीये. हा केतकी, आता जरा तुझ्या स्वतःबद्दल सांग. तू काय केलंस USA मध्ये, तू काय केलंस आणि काय काय करतेस सध्या? हो, तर साधारण 12 वर्षापूर्वी मी इथे आले US ला PhD करायला. माझी बॅकग्राऊंड फार्मसी मध्ये आहे. पुण्यातून माझा B.Pharm ची डिग्री आहे पुण्यातून. इकडे येऊन फार्मास्युटिक्सच्या फील्ड मध्ये PhD केली आणि त्याच्यानंतर इमॉनिक म्हणून एक कंपनी होती, पहिले तिथे होते
आता रिसेंटली चेंज केलाय मी जॉब. आता रॉकेट म्हणून एक कंपनी आहे त्याच्यात काम करते. आणि माझा नवरा पण ह्याच क्षेत्रात आहे, फॉर्म्युलेशन आणि फार्मास्युटिक्स. तो पॅरेंटल्स मध्ये आहे जास्ती त्याचा फोकस. तो सध्या बाहेर पडलाय त्यामुळे तो जॉईन नाही होऊ शकला. आम्हाला 2 मुलं आहेत, अर्जुन आणि ऋतू. अर्जुन 5 वर्षाचा आहे. तो आता किंडरगार्टन म्हणतात तो त्या आणि ही तिलाही 5 बोलायचंय. वर्षाची आहे. ते सध्या दोघंही फार बडबड करतात आणि बिझी ठेवतात आम्हाला, त्यामुळे आमचं आयुष्य ह्यांच्याच भोवती आहे सध्या. गायत्री आणि केतकी, तुम्हाला दोघींना असं विचारायचंय की बाबांचं एवढी मोठी कारकीर्द आहे, एवढा मोठा रिसर्च आहे, एवढ्या मोठ्या पदांवरती वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्यांचे मान सन्मान आहेत, जवळपास 20 पेक्षा जास्त लोकांनी पीएचडी त्यांच्या हाताखाली केलेली आहे. तर तुम्हाला तुमच्या बाबांच्या बद्दलच्या भावना काय? तुम्हाला काय त्यांच्याबद्दल काय वाटतं? खरं सांगायचं तर लहान असताना असं म्हणजे साधारण वाटायचं की आपले बाबा कोणीतरी स्पेशल बाहेर आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत असं. पण घरी म्हणजे अजूनही आता लॉकडाऊनच्या काळात आता कॉल्स त्यांचे ऐकणं होतं, किंवा म्हणजे आता ऑफकोर्स माहितीये की त्यांनी काय काय अचीव्ह केलंय, पण वाढताना असं कधी त्यांनी घरी कधी मी असं आहे मी तसं आहे असं कधी काही आणलं नाही. त्याच्या काही कल्पनाच नव्हती खरं सांगायचं तर. मग मोठेपणी जसं असं कळत गेलं तर म्हणजे मॉडेस्टी इज वन थिंग दॅट आय रिअली अप्रिशिएट अबाउट हिम, की एकदा घरी आलं की ते आबा आहेत बाबा आहेत, म्हणजे त्याचं असं काही वलय अजिबात त्यांना काही नाहीये. आणि आता माझी मुलगी तर म्हणजे त्यांना मित्रच मानते. किती छान. ग्रेट. मला वाटतं आकाश पण जॉईन झालेला दिसतोय. आकाश, तुझी जरा ओळख करून दे आणि तुझं सरांचा, मला वाटतं तू पास स्टुडंट आहेस, सर तुझे गाईड होते, तर त्याबद्दल आम्हाला जरा तुझ्याकडनं सरांबद्दल ऐकायला आवडेल. आम्ही खरं म्हणजे ही सरांचं जे कुटुंब आहे ते कुटुंब जसं प्राईड पॅनोरमा मध्ये आहे तसं विद्यापीठात सुद्धा सरांचं कुटुंब आहे. आणि सरांचे पीएचडी स्टुडंट्स आणि त्यांचं सरांबरोबरचं नातं हे खूप घनिष्ठ असं आहे. आता इथे आम्ही 3 जण आहोत. माझं नाव गिरीश टिल्लू, माझी सहकारी कल्याणी कुंभारे आणि आकाश सग्गम. तर सरांचे जो खूप मोठा पीएचडी स्टुडंट्सचा परिवार आहे, किंवा पीएचडी असं नाही तर सरांनी अनेक मास्टर स्टुडंट्सना सुद्धा गाईड केलं, त्याच्यानंतर पोस्ट डॉक्टरेट स्टुडंट्सना सुद्धा गाईड केलं आणि पीएचडी स्टुडंट्सना. आणि सरांच्या पीएचडी स्टुडंट्सची एक अतिशय गंमत आहे बरं का, की ते खूप वैविध्यपूर्ण विषयातले पीएचडी स्टुडंट्स आहेत. म्हणजे मी स्वतः एक वैद्य आहे, पण सरांनी एका स्टॅटिस्टिशियनला पण गाईड केलेलं आहे, डॉक्टर्सना गाईड केलेलं आहे, वेगवेगळ्या विषयातल्या विद्यार्थ्यांना गाईड केलंय. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं झालं तर आकाश हा बायोकेमिस्ट्री मधला आहे, आमचे काही विद्यार्थी हे MSc हेल्थ सायन्स मधले आहेत. आणि त्यांनी सरधोपट मार्गदर्शन नाही तर सरांनी प्रत्येक पीएचडी स्टुडंटच्या माध्यमातून ज्ञानाचं एक खूप वेगळं दालन उघडलं बरं का. म्हणजे उदाहरणार्थ माझा स्वतःचा आयुर्वेद आणि आयुर्वेदाचा खूप मोठ्या स्तरावरचा अभ्यास असा एक फार्मॅको एपिडेमिओलॉजी म्हणून एक विषय होता. सरांची पीएचडी स्टुडंट्स नेमकं काय काय करतात हा एक अतिशय मनोरंजक विषय होईल आणि त्याबद्दलच एक मोठा कधीतरी आपल्याला गप्पा मारायला लागतील. पण सरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांकडून पण सरांनी खूप गोष्टी सर अजूनही उत्सुकतेने विचारतात. आणि सर खूप महान गुरु आहेत याचं कारण मला असं वाटतं की ते एक खूप महान विद्यार्थी आहेत. म्हणजे सतत नवीन काहीतरी ते प्रश्न विचारतात, आम्हाला काहीतरी विचार करायला
बाध्य करतात आणि त्याच्यातून एक नवीन विषय जन्माला येतो, असं मला वा. सरांच्या बाबतीत नेहमी वाटतं. कल्याणी काय म्हणतेय? नमस्कार. मी कल्याणी कुंभारे आणि सर म्हणजे साधारण 2013 पासून मी सध्या सरांची विद्यार्थिनी आहे. आणि सर मला म्हणजे मास्टर्सच्या वेळेला सर गाईड होते माझे मास्टर्स डेझर्टेशनसाठी, आणि त्याच्यानंतर मग अजूनही म्हणजे खूप गोष्टी सरांकडून शिकायला मिळतात मला अजूनही, आणि ह्याचा मला खूप आनंद आहे. सरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे सांगायचं झालं तर बरेच असे प्राध्यापक असतात जे फक्त क्लासरूम टीचिंग वरती किंवा म्हणजे अशा ह्याच्यावर भर देतात, पण म्हणजे गेल्या 8 वर्षात मी असं पाहिलेलं आहे की सरांनी खूप अशा गोष्टी अपार्ट फ्रॉम म्हणजे नॉलेज म्हणा किंवा सायन्स म्हणा, पण एक व्यक्ती म्हणून किंवा माणूस म्हणून सुद्धा खूप गोष्टी अशा अजाणतेपणे किंवा जाणून सुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी शिकवलेल्या आहेत. म्हणजे कसं काय करायचं किंवा कुठल्याही सिच्युएशनला कसं सामोरं जायचं, ह्या अशा गोष्टी कुठे क्लासरूम मध्ये किंवा असं म्हणजे ह्याच्यात शिकवल्या नाही जात, पण त्यांच्याकडे बघून म्हणजे आणि आत्ताची त्यांची म्हणजे अजूनही त्यांचा जो एनर्जी आहे किंवा जी उत्सुकता आहे ते बघून म्हणजे दरवेळेला असं वाटतं की आपण काहीच नाही, म्हणजे आपण कधीतरी एक असं इच्छा आहे की कधीतरी आपण सरांच्या म्हणजे थोडस तरी त्यांच्यासारखं व्हावं. म्हणजे ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सरगम काय सांगशील? हा, नमस्कार. मी आकाश सद्गम. मी सरांच्या अंडर PhD रजिस्टर केलं 2018 मध्ये, आणि अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा फॉर्च्युनेटली म्हणा, पण 6 महिन्यांनीच सर UGC व्हाईस चेअरमॅन म्हणून नियुक्त झाले, आणि मग सरांना तिकडे जायला लागलं. पण सर नेहमी टच मध्ये असतात आणि व्हॉट्सअपच्या एका मेसेजवरती वगैरे सुद्धा सर रिस्पॉन्स करतात. म्हणजे इतक्या मोठ्या लेवलला जाऊन सुद्धा सरांची सिम्प्लिसिटी, सो सगळ्यात वैशिष्ट्य मला जे वाटतं ते सिम्प्लिसिटी, या म्हणजे त्या लेवलला जाऊन सुद्धा सर अगदी एकदम साध्या पद्धतीने आम्हाला गाईड करत राहतात, आणि तशाच राहण्याचा आम्हाला सुद्धा आमच्यामध्ये ते इन्कल्केट होतं, म्हणजे सरांचं राहणीमान बघूनच. तर इव्हन म्हणजे आजचाच सकाळचाच जर एखादं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही एक पेपर आता सबमिट करतो आहोत, आणि मी बऱ्याचशा गोष्टी नेहमी माझ्याकडून ज्या चुका होतात त्यापैकी काही आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो. पण आजच सकाळी मी एखादा ऍबस्ट्रॅक्ट सरांना पाठवला, आणि म्हणजे ज्या पद्धतीने मी इंग्लिश लिहितो ते फार आम्ही घासून इंग्लिश शिकलेले असे मराठी मीडियमचे स्टुडंट्स आहोत, त्याच्यामुळे आम्ही लिहित असताना फार मोठे शब्द वापरतो, कारण आम्हाला ते त्याचं आकलन झालेलं असतं. पण जेव्हा ते सरांकडे जातं आणि आमच्या ज्या मोठमोठी वाक्य असतात ती सर साध्या सोप्या भाषेमध्ये आम्हाला ते पुन्हा एकदा चेंज करून एडिट करून देतात. सो आमच्या ते लक्षात येतं की तुमचा जो कंटेंट आहे तो महत्वाचा आहे, तुम्ही ते रिप्रेझेंट कसं करताय, याला मोठे शब्द वापरून ते फार पॉम्पस होईल किंवा असं काही होईल असं समजू नका. त्याच्यामुळे रिसर्च जो आहे तो सिम्प्लिसिटी मध्येच खूप मोठा आहे. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींपासूनच सुरुवात करून मग म्हणजे तुम्ही म्हणता की अश्वगंधा किंवा या सगळ्या ज्या बोटॅनिकल्स आहेत, आयुर्वेद जो प्रकार आहे तो छोट्या छोट्या गोष्टी किंवा घरगुती ज्या उपाय करण्याच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच त्यांनी मोठ्या केल्या. म्हणजे असं नव्हतं की जगाला हे माहिती नव्हतं, पण त्यालाच अंडरलाईन करून त्यालाच सायंटिफिक एव्हिडन्स देऊन त्यांनी ते मोठ्या केलेल्या आहेत, आणि ते सुद्धा खूप सिंपल पद्धतीने. त्याच्यामुळे म्हणजे बाकीच्या गोष्टी मी अग्रीच करतो गिरीश सर आणि कल्याणी जे म्हटले त्याबद्दल, पण मला जो आवडीचा त्यांचा गुण आहे तो सिम्प्लिसिटी आहे. फार छान सांगितलंस आकाश. मला वाटतं भाग्यदा वहिनी, नंतर गायत्री आणि केतकी आणि तुमचा परिवार म्हणजे चित्रा, नंतर अर्जुन आणि रिकू, तुम्ही सगळेजण, आणि अर्थातच आकाश, गिरीश आणि कल्याणी, तुम्ही पण आमच्या या सगळ्या गप्पांमध्ये जॉईन झालात. आणि हा आपला जो म्हणजे फॅमिलीचा एक जो आपला एपिसोड होता, आपला पार्ट होता, तो तुम्ही अतिशय उत्तम रीतीने आम्हाला म्हणजे समजावून सांगितलं. एस्पेशली मला ह्या गोष्टीचं आवडलं की सरांचे विद्यार्थी कसे आहेत आणि विद्यार्थ्यांच्या सरांबद्दलच्या काय भावना, तो मला खूप आवडलेला भाग आहे. आणि ह्याबद्दल मी मित्ररंग ह्या आमच्या चॅनलतर्फे, पर्सनली स्वतः मी आणि उपेंद्र तर्फे आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. दोघांनाही धन्यवाद.
आपण आयुर्वेदाबद्दल बोलतो आहोत, तर त्या आयुर्वेदाचं तुम्ही एव्हिडन्स बेस्ड असं एक तुम्ही शास्त्र म्हणून तुम्ही म्हणतात, तर ते आणि बाकी ह्या सगळ्या गोष्टींचा जर एकत्रित विचार करायचं झालं, तर तो आपण कसा करू शकू, की बुवा हे असं आहे आणि हे तुम्हाला हे करता येणं शक्य आहे. तर हे आपण कसं अचीव्ह करू शकू याबद्दल सांगा. याच्यासाठी जे आपल्याला एक तर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनात घ्यायला पाहिजे. आयुर्वेदिक औषधं जी कुठली असतील त्यांचे जे परिणाम शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत ते प्रत्यक्ष रुग्णामध्ये दिसत आहेत का नाही याची परीक्षणं ही वैद्यांनी नोंदवायला पाहिजेत. त्याचा एक डेटाबेस तयार व्हायला पाहिजे आणि त्या डेटाबेसचा एव्हिडन्स म्हणून उपयोग व्हायला पाहिजे. आज आधुनिक औषधं कशी येतात, तर आपण रुग्णांवरती परीक्षणं करतो ज्याला क्लिनिकल ट्रायल्स म्हणतो. मग त्या अनेक क्लिनिकल ट्रायल्स होतात, मग त्याचे निष्कर्ष आपण डिस्टिल करतो, मग त्यातनं सिस्टमॅटिक रिव्ह्यू तयार होतात किंवा मेटा अनालिसिस आपण या सगळ्याचा करतो आणि मग सांगतो की नाही बाबा हे औषध आहे याला सप्रमाण असं सिद्ध झालेलं आहे म्हणून हे या कारणासाठी उपयोगी होऊ शकतो. तसंच प्रकारची निरीक्षणं आपण जर आयुर्वेदिक औषधांवरती नोंदवली तर त्याचा उपयोग हा पुरावा म्हणून आपल्याला देता येऊ शकतो. पण हे करत असताना आपल्याला थोडं वेगळी स्ट्रॅटेजी करायची गरज आहे, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये हे सुद्धा जसं आयुष जिनोमिक्स मगाशी सांगितलं तुम्ही की आपण की आपल्याकडनं ही एक जगाला देणगी दिल्यासारखी दिली आयुष जिनोमिक्स, तशीच एक नवीन संकल्पना आम्ही आमच्याकडनं काढलेली आहे. त्याला दुसरं नाव आम्ही दिले रिव्हर्स फार्मॅकॉलॉजी. रिव्हर्स फार्मॅकॉलॉजीचा अर्थ फार्मॅकॉलॉजीमध्ये ड्रग औषधं तयार करतो कसं उपेंद्र लुपिन मध्ये त्याला माहिती आहे की आपण औषध तयार करतो पहिल्यांदा रासायनिक तयार करतो, स्ट्रक्चर काय बघतो, मग ते प्राण्यांवरती किंवा सेल्सवरती त्याचा काय परिणाम आहे ते बघतो, मग उंदीर मांजरांवरती वगैरे प्रयोग झाले सगळे की मग आपण रुग्णांवरती प्रयोग करतो. सगळ्यात शेवटी फेज 1 फेज 2 फेज 3 वगैरे अशा क्लिनिकल ट्रायल करतो. ही म्हणजे फ्रॉम माईस टू मेन अशी आपली ती प्रक्रिया अशी आपण गृहीत धरू. तर रिव्हर्स फार्मॅकॉलॉजीमध्ये काय आहे की आयुर्वेदिक औषधं तर ऑलरेडी माणसांमध्ये वापरलीच जात आहेत ना. आता त्रिफळा तर आपण वर्षानुवर्ष घेतोय त्यामुळे क्लिनिकमध्ये ते आहे. त्यामुळे रिव्हर्स फार्मॅकॉलॉजी म्हणजे क्लिनिक टू फ्रॉम बेड साईड आपण सुरुवातच बेड साईड करणं करतो टू लॅब अशी विरुद्ध दिशेने जातो. त्यामुळे त्याला रिव्हर्स फार्मॅकॉलॉजीचा ऍडव्हान्टेज असा आहे उपेंद्र की एक औषध तयार करायला तुला माहिती आहे आजच्या घटकेला साधारणपणे $3 बिलियन एवढा खर्च येतो आणि साधारणपणे 15 ते 20 वर्ष एक औषध तयार करायला लागतं आणि ती सुद्धा तयार केलेल्या औषधं दरवर्षी बाजारातनं मागे घ्यायला लागतात कारण त्यांचे विषारी गुणधर्म तुम्ही मोठ्या प्रमाणावरती वापर सुरू केला की दिसायला लागतात, आधी दिसत नाही. आणि त्यामुळे अनेक विड्रॉवल सुद्धा त्याच्यामध्ये होतात. तुम्ही US FDA ची जर वेबसाईट बघितली तर आपल्याला दिसेल की दरवर्षी अनेक औषधं विड्रॉ करायला लागतात. अशा परिस्थितीमध्ये रिव्हर्स फार्मॅकॉलॉजी आता त्रिफळाचा उपयोग करून तुम्ही औषध जर केलं तर त्रिफळाचं सुरक्षितता तर नक्कीच माहिती आहे ना आपल्याला. फक्त आपण बघतोय की त्रिफळामध्ये काय घटक आहे, त्या कुठल्या घटकाचा कशावरती परिणाम होतो हे दाखवून आपण दाखवून देतोय की हा पुरावा त्रिफळा हे अमुक अमुक गोष्टीसाठी वापरता येऊ शकतं. तर असा रिव्हर्स फार्मॅकॉलॉजीचा उपयोग करून आम्ही अनेक औषधं आज सिद्ध केली. रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी, ऑस्टिओआर्थरायटिससाठी, इव्हन अस्थमासाठी अशा अनेक औषधांचा परिणाम वैद्यकीय परीक्षण करून आम्ही दाखवून दिलेली. पण ही सुरुवात आहे, काम खूप मोठं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की भारतातले जे प्रमुख वैद्यकीय शास्त्रज्ञ आहेत ना त्यांनी याच्यामध्ये यायला पाहिजे. आपण जर फक्त वैद्यांना विचारलं की तुम्ही काय काम करता आणि तुम्ही काय संशोधन करता तर माझ्या दृष्टीने ते योग्य नाही. कारण वैद्यांचं काम आहे हे वैद्यकीय करणं, संशोधन करणं हे संशोधकांचं काम आहे. त्यामुळे हे जर मी नाही केलं तर त्यांना दोष द्यायचा मला अधिकार नाही. तर ही जी जाणीव आहे ना ही मोठ्या प्रमाणात वैद्यकीय संशोधकांमध्ये भारतामध्ये जर वाढली तरच हे पुढे जाऊ शकतं. हे फक्त आयुर्वेदिक वैद्य पुढे नाही नेऊ शकत. ही आपली सामुदायिक जबाबदारी, देशाची जबाबदारी, लोकांसाठी काम करायची जबाबदारी म्हणून आपण घेतली पाहिजे. या विषयामध्ये करंट सायन्स नावाचं आपलं भारतातलं सर्वात मोठं वैद्यकीय सायंटिफिक जर्नल आहे ज्याला आम्ही मिनी नेचर म्हणतो. नेचर हे जगप्रसिद्ध आहे. करंट सायन्स हे भारतामधलं सगळ्यात उत्तम आहे. त्याच्यामध्ये मी एडिटोरियल लिहिलं होतं. त्याच्यामध्ये हा मी मुद्दा मांडलेला होता की आयुर्वेदामधलं संशोधन हे फक्त आयुर्वेदिक लोकांनी करावं हे असं पण म्हणणं चुकीचं आहे. आयुर्वेदातलं संशोधन रसायनशास्त्रज्ञांनी करावं, आयुर्वेदातलं संशोधन जीवशास्त्रज्ञांनी करावं, जैवतंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी करावं, कॉम्प्युटर शास्त्रज्ञांनी करावं. अशा सगळ्यांनी जर आयुर्वेद किंवा योगमध्ये संशोधन केलं तरच आपली शास्त्र अधिक विकसित होऊन आपल्याला जागतिक स्तरावरती संशोधनात नेतृत्व मिळू शकतं. बरोबर. आयुर्वेद ही आपली एक संपत्ती आहे, ठेवा आहे
प्राचीन काळापासून असलेला हा ठेवा आपल्याला जतन करण्यासाठी, पुढे वाढवण्यासाठी आणि जगाला नेतृत्व देण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे? उपेंद्र, मी म्हणलं तसं पहिल्यांदा म्हणजे आपल्या वैद्यकीय शिक्षणामध्ये आयुर्वेद आणि योगाचा अंतर्भाव जो आपण केला ना, तर एक प्रकारची जी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बाहेर पडताना आधुनिक डॉक्टरांच्या मनामध्ये आयुर्वेदासंबंधी किंवा योगासंबंधी अज्ञान असतं ते दूर होण्याला मदत. आणि माइंड ओपन होईल. आपल्याला माइंड ओपन माइंडची आवश्यकता आहे. आज आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये माइंड क्लोज झालेली आहेत आणि रायव्हलरी वाढलेल्या आहेत. त्या आपल्याला नको आहेत. आपल्याला रुग्णहित हे सामान्य पुढे आपल्याला न्यायचंय. हे कोणी हे डॉगमॅटिक अप्रोच हा कोणीच ठेवता कामा नये. त्यामुळे जगाला जर नेतृत्व द्यायचंय तर आपण पहिल्यांदा आपल्या देशामध्ये त्याचा प्रभावी उपयोग होतोय हे दाखवून द्यायला पाहिजे. तो न करता आपण जर जगाला सांगायला लागलो की नाही आयुर्वेद आमचं 5000 वर्षापूर्वीचं महान शास्त्र आहे ते तुम्ही वापरा, तर म्हटले पहिले तुम्ही वापरा ना, आम्हाला सांगायच्या ऐवजी. चायनामध्ये हे त्यांनी इफेक्टिव्हली करून दाखवलं. चायनीज मेडिसिनला सुद्धा हजारो वर्षाची परंपरा आहे. आज प्रत्येक महाविद्यालयामध्ये, आधुनिक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये चायनामध्ये चायनीज ट्रॅडिशनल मेडिसिन शिकवलं जातं. याचा अर्थ हा तुम्ही प्रत्येक डॉक्टर हा सर्व शास्त्रांमध्ये प्रगत व्हावा असं नाही, पण तुम्हाला एक त्याची तोंड ओळख तरी असावी कमीत कमी. किंवा तुम्ही इमर्जन्सी मेडिसिन म्हणून जर तुम्ही माहिती जर घेत असाल, आता अनेक खेड्यांमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर प्रॅक्टिस करतात आणि ते प्रॅक्टिस करताना त्यांच्यावरती आरोप आहे तो काही अंशी खरा सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतात. माझ्या मते आयुर्वेदाने ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणं ही इंटिग्रेटिव्ह मेडिसिनची संकल्पना नाही, किंवा ॲलोपॅथिक डॉक्टरांनी आयुर्वेदाची औषधं लिहून देणं ही इंटिग्रेटिव्ह मेडिसिनची संकल्पना नाही. तर आपापल्या क्षेत्रामध्ये आपण उत्तम काम करणं आणि एकमेकांच्या सहकार्याने पेशंटच्या दृष्टिकोनातून जे काही उपयुक्त आहे ते देणं ही इंटिग्रेटिव्ह मेडिसिनची संकल्पना आहे. आणि इथंच आपण तो टर्म मी वापरतो आता की मिक्सोपॅथी ही नाहीये. मी आता तुम्हाला सांगितलं मिक्सोपॅथी कल्पनाच आपल्याला मान्य नाहीये आणि ती करूही नाही, आणि जी करत असेल तर ती थांबवण्याची पण गरज आहे. पण त्याचबरोबरीने आपण आपला अभिनिवेश फक्त ठेवून रुग्णाला बाजूला ठेवून त्याला जर पाहिजे असेल तर ते न द्यायचं ठरवलं तर तेही योग्य राहणार. तर या दृष्टिकोनातून आपण जर केलं तर एक जागतिक स्तरावरती आपण हे इंटिग्रेटिव्ह मेडिसिनचं मॉडेल हे देऊ शकू आणि आयुर्वेदाचा त्याच्यामुळे आपोआपच प्रसार होईल. नुसता प्रसार आयुर्वेदाचा आपण जर झाला तो एक ठीक आहे, भारतीय विचार पद्धती म्हणून त्याच्यातले काही शास्त्रज्ञ त्याच्याकडे औत्सुक्याने बघतील, स्कॉलरशिप म्हणून त्याचा अभ्यास करतील, पण ते जनमानसामध्ये जगभर जायचं झालं तर डुईंग इट कॅन हॅपन ओनली बाय डुईंग, नॉट बाय ओनली टॉकिंग. बरं डॉक्टर, आता मला एक असं विचारायचं आहे की जेनेटिक्स मेडिसिन्स म्हणजे काय असतं, किंवा मग त्याची एक संकल्पना काय काय, किंवा त्याची प्राप्तीबद्दल काय आहे, हे आम्हाला जरा थोडं विस्ताराने सांगितलं तर बरं होईल. जेनेटिक मेडिसिन असं खरं तर हे नाहीये, त्याला आपण पर्सनलाइज मेडिसिन म्हणू. म्हणजे तुमचा जो जेनेटिक मेकअप आहे त्याला अनुसरून तुम्हाला कुठल्या पद्धतीचा उपचार योग्य राहील हे ठरवलं जाता येऊ शकतं, आणि त्याचा बेस हा जेनेटिक्स असतो. किंवा ड्रग डिस्कव्हरीमध्ये सुद्धा जेनेटिक्स बेसिस घेऊन आपण काही औषधं निर्माण करू शकतो. तर मगाशी मी सांगितलं तसं वातपित्त कफ हे जर आपण 3 स्ट्रॅटामध्ये केलं, आज जगामध्ये क्लासिफिकेशन कसं करतात माणसांचं, तर हा निग्रो आहे, मंगोलॉइड आहे, कॉकेशनॉइड अशा 3 भागांमध्ये करतात, किंवा लँग्वेज बेसिस वरती करतात. हा इंग्लिश स्पीकिंग आहे, हा कोण स्पॅनिश स्पीकिंग आहे, हा हिंदी स्पीकिंग आहे, अशा भाषा. पण या प्रत्येकामध्ये आज तुम्ही जर बघितलं तर वातपित्त कफ इट कट अक्रॉस ऑल द क्लासिफिकेशन्स दॅट एक्झिस्ट टुडे. आणि त्यामुळे जरी 99.9% आपण सारखे असलो तरी सुद्धा डिफरन्सेस आपल्यामध्ये काय आहेत हे सांगायची क्षमता आज आयुर्वेदामध्ये वातपित्त कफाच्या माध्यमातून आहे. त्याला आम्ही जिनोटाईप फिनोटाईप क्लासिफिकेशन म्हणतो. ते क्लासिफिकेशन करायची आज प्रक्रिया आधुनिक जेनेटिक्स मध्ये सुद्धा नाहीये, तर ती आयुर्वेदातल्या वातपित्त कफ मध्ये आहे. आणि त्या बेसिसवरती तुम्ही जर औषध योजना जर करायची ठरवली तर पर्सनलाइज मेडिसिन हे उदयाला येऊ शकतं.
आणि ते जर उदयाला आलं तर तुमच्यासाठी योग्य उपचार पद्धती ही डिझाईन केली जाऊ शकते आणि म्हणून तुम्हाला त्याचे दुष्परिणाम हे कमी येऊ शकतात. हे फ्युचर आहे. पण माझं असं म्हणणं आहे की हे जरी फ्युचर असलं तरी सुद्धा त्याचा बेस आयुर्वेदामध्ये आहे. त्यामुळे फक्त जेनेटिक्सचा उपयोग करून आपण नवीन औषध प्रणाली शोधायचा प्रयत्न केला तर वी विल गेट इन टू अ ह्यूज डेटा की त्याच्या खाली आपण दबून जाऊ. त्याचा अर्थ काय काढायचा हेच आपल्याला कळणार नाही आणि आपण त्याच्यामध्ये हरवून जाऊ. त्याच्याऐवजी आयुर्वेदाचा उपयोग करून आपण जिनोमिक्स आणि आयुर्वेदाचा उपयोग एकत्रित करून जर पर्सनलाइज मेडिसिन कडे गेलो तर आपल्याला तो शॉर्टकट आहे आणि त्या शॉर्टकट म्हणून आपण त्याचा उपयोग करून दाखवला तर जगाला आपण एक नवीन दिशा, एक नवीन विचार आपण देऊ शकतो. आणि त्या दृष्टीने आयुर्वेदाचा प्रसार हा आहे ना, उपेंद्र तुझा प्रश्न तो होता. आयुर्वेदाचा प्रसार म्हणजे काय? आयुर्वेद एक महान शास्त्र आहे, वेदामधलं आहे, अमुक आहे तमुक आहे असा प्रचार करून उपयोग नाही. तो तर झालाय आता ऑलरेडी, खूप झालाय. पण आयुर्वेद हे आज जिवंत शास्त्र आहे आणि ते शास्त्र आहे मुळात. दुर्दैवाने आज सुद्धा आयुर्वेदाचा उल्लेख तुम्ही विकिपीडियामध्ये जर केला ना, बघितला तर त्याचा सुडो सायन्स म्हणून उल्लेख केला गेला. हे किती दुर्दैव आहे मोठं. तर ते सायन्स कसं आहे हे दाखवण्याची आपल्यावरती जबाबदारी आहे सगळ्यांवरती. आणि मी असं मानतो की तुमचा विषय कुठलाही असो, तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने भारतीय विचार परंपरेला पोषक असं काम करू शकता. तर अशा पद्धतीने आपण मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच जर घेतला तर आयुर्वेद हा प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण नवीन स्वरूपामध्ये नेऊ शकतो, ज्याला आपण न्यू आयुर्वेद म्हणून ना, अशा पद्धतीने आपण तो जगासमोर नेऊ शकतो. योगाने हे खूप चांगलं केलंय बाय द वे. योगाने अतिशय उत्तम केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर बघाल ना तर योगाला तुम्ही जर हिट दिले गुगलमध्ये तर चायनीज पेक्षा किंवा ॲक्युपंक्चर पेक्षा सुद्धा जास्त हिट्स योगाला मिळतात. बरोबर. प्रचंड मोठ्या प्रमाणात 10 पटीने अधिक, चायनीज पेक्षा 10 पटीने अधिक योगाला गुगल वरती हिट आहे. पण तेच तुम्ही जर पबमेड मध्ये गेला की जो शास्त्रीय डेटाबेस आहे तर मग चायनीज मेडिसिन आपल्यापेक्षा खूप पुढे जाते. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे योगाला आपण पॉप्युलॅरिटी देऊ शकलो पण योगामध्ये आपण शास्त्रीय संशोधन करण्यामध्ये कमी पडतो. डॉक्टर, तुम्ही युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजे UGC त्याचे व्हाईस चेअरमन होता. तर ह्या UGCचं कार्यक्षेत्र काय असतं, कार्यपद्धती काय असते आणि त्यामध्ये व्हाईस चान्सलर म्हणून तुमचा काय रोल होता, हे जर आम्हाला सांगितलं तर आम्हाला छान वाटेल. खरं तर याच्यामध्ये खूप मोठा स्वतंत्र शिक्षण या विषयावरतीच करता येईल. आता आपण जास्ती फोकस स्वास्थ्यावरती ठेवलाय, पण तरी सुद्धा UGC बद्दल थोडक्यात सांगायचं तर UGCचा जो मुख्य रोल आहे ना किंवा जी जबाबदारी आहे ती ग्रँट, UGC काय युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. तर भारतामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालय आणि विद्यापीठांना ग्रँट देणं हे त्याचं प्रमुख काम आहे. आणि दुसरं काम आहे मेंटेनिंग स्टँडर्ड्स ऑफ टीचिंग, म्हणजे शिक्षण अभ्यासक्रम कुठले असावेत किंवा संशोधन कशा प्रकारचं व्हावं याच्यासाठी जी स्टँडर्ड्स असतात ते UGC ठरवतं. मग UGC वेगवेगळ्या प्रकारची रेग्युलेशन ठरवतं. आपण मागच्या वर्षी बघितलं असेल की परीक्षेच्या बाबतीमध्ये आपल्या सरकारने स्टँड घेतलं होतं की परीक्षा न घेता कोरोनामुळे तुम्ही डिग्री द्या. त्यावेळेला आम्ही विरोध केला. आम्ही सांगितलं की परीक्षेशिवाय डिग्री देणं हे योग्य ठरणार नाही असं UGCचं मत आम्ही मांडलं. त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केला गेला, पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की UGCचं जे काही म्हणणं असेल ते शिक्षणासाठी भारतामध्ये सर्वोच्च ठरवलं जाईल. तर अशा दृष्टीने UGC ही सर्वोच्च शिक्षणामधली भारत सरकारची संस्था आहे. त्याच्यामध्ये आज मी व्हाईस चेअरमन म्हणून UGCचा जे काम करत होतो त्याच्यामध्ये 1000 पेक्षा जास्ती विद्यापीठा, त्याच्यात तर 10,000 पेक्षा जास्ती वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आणि 40,000 पेक्षा जास्ती कॉलेजेस ही UGCच्या अधिपत्याखाली येतात. हे आपण विचार कराल की याच्या कामाची व्याप्ती केवढी मोठी आहे. राष्ट्रीय स्तरावरती खूपच मोठी आणि अतिशय महत्वाची अशी UGC भारत सरकारची संस्था आहे की उच्च शिक्षणामध्ये जे काही भारतामध्ये घडतंय किंवा घडायला पाहिजे, आज मिनिस्ट्रीला सुद्धा किंवा भारत सरकारला शिक्षणामध्ये काय करावं याचा सल्ला देण्यासाठीचं काम सुद्धा UGC कडे आहे.
त्यामुळे UGC मध्ये मी असताना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आपण बघितली असेल, ती तयार करण्यामध्ये सुद्धा मला बराचसा वेळ आणि डॉक्टर कस्तुरीरंगन माझे स्वतःचे मेंटॉर आहेत, त्यांच्या बरोबर मी अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे UGCचं हे काम अतिशय विस्तारपूर्वक आहे, महत्वाचं आहे, जबाबदारीचं आहे. आणखी भारतामधल्या शिक्षणाची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी एका अर्थाने UGC वरती आहे. फारच छान. आता यालाच धरून हे शैक्षणिक जे आपण आता बोललो किंवा तुम्ही जे सांगितलं, तर आता ही भारत सरकारने जी नवीन शैक्षणिक पॉलिसी आणलेली आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की काय आमूलाग्र बदल केलेले आहेत किंवा तुमचं मत काय? एकदा अगदी थोडक्यात सांगतो मी, कारण हा खूप मोठा विषय आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पॉलिसीमध्ये आम्ही एक मोठी गोष्ट केली, ती म्हणजे शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित करायचा प्रयत्न केला. उपेंद्र, याच्या आधीचं शिक्षण आपण शाळेत असल्यानंतर कसं होतं किंवा महाविद्यालयात आपण गेल्यावर कसं होतं, आपण ठरवायचं बाबा आपल्याला कुठे कॉमर्सला जायचंय. मग कॉमर्सला जायचं तर कुठली कॉलेजेस आहेत, मग सगळ्यात चांगलं कॉलेज काय, तुम्ही BMCC ला गेलात, मग BMCC ने तुम्हाला प्रॉस्पेक्टस दिलं. मग त्या प्रॉस्पेक्टस मधनं तुम्ही बघितलं की तुम्हाला कुठले कुठले कोर्सेस आहेत, कुठले कुठले पेपर तुम्हाला द्यायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय संधी होती, काय करायचं? काही नाही. आपल्याला काही संधी नव्हती ना. आपल्याला एक BCom अभ्यासक्रम आहे एवढं माहिती होतं, तो आपल्याला घ्यायचा आहे. तो घेतल्यानंतर आपल्याला ते 10, 15, 20 पेपर आहेत, जे ते सांगतील ते घ्यायचे. आपल्या हातात काही स्टुडंटला आपण कुठे खिसगंटीतच धरत नव्हतो या सगळ्या. आणि शिक्षकांनी शिक्षण हा त्यांचा मूलभूत हक्क आहे अशी भूमिका घेतलेली होती की मी जे काही वर्गात शिकवीन ते म्हणजे शिक्षण. पण शिक्षण हे काही फक्त वर्गात शिकवलं नसतं ना, समाजामध्ये शिक्षण होत असतं, आपल्या कुटुंबामध्ये शिक्षण होत असतं, सगळीकडे शिक्षण सातत्याने चालू असतं. तर ही मोठी प्रक्रिया आपण केली. आज विद्यार्थ्याला आम्ही अशी सुविधा देतोय की तुम्हाला आवडेल ते, ज्याला आम्ही नॅशनल अकॅडमिक क्रेडिट बँक किंवा ABC अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये माझ्या स्वतःचं वैयक्तिक त्याच्यासाठीचं योगदान आहे, म्हणून तो एक फक्त सांगतोय मी की या अकॅडमिक क्रेडिट बँक मध्ये तुम्ही 12वीला असल्यापासून सुद्धा क्रेडिट जमा करू शकता. आपण बँकेत खातं उघडल्यानंतर कसे पैसे जमा करतो ना, तसं तुम्ही बँकेत अकॅडमिक बँकेत खातं उघडून तुम्ही वेगवेगळ्या, एखाद्या मुलीनी भरतनाट्यम केलं सुट्टीमध्ये, तर आता तिने कष्ट केलेत ना त्याच्यासाठी, ते सुद्धा शैक्षणिक कार्यक्रम तुम्ही बघायला पाहिजे ना. ते शिकलेली आहे, तिच्या गुरुनी तिच्यावरती लक्ष ठेवलेलं आहे, कठोर परीक्षेमधनं आरोग्यत्रम सारख्या ती पास झालेली आहे, त्याला तुम्ही दुर्लक्ष कसं करता? तर हे आतापर्यंत जे होतं, तर त्या विद्यार्थिनींनी अकाउंट जर ओपन केलं तर आरोग्यत्रमचे जे काही तिला गुण असतील ना ते त्याच्यात होतील. मग विद्यापीठाने ठरवायचंय की आमच्या विद्यापीठाची डिग्री मिळण्यासाठी आम्हाला काय 100 क्रेडिट पाहिजे. जेव्हा केव्हा त्यांचे 100 क्रेडिट होतील तेव्हा त्यांना ती डिग्री मिळेल. मग विद्यापीठ ठरवतील की तुम्हाला BCom ची डिग्री पाहिजे ना, तर 60% क्रेडिट ही BCom ची पाहिजे, उरलेली 40% तुम्ही कुठलीही आणा. मग तुम्ही 60% त्या कॉलेजमधनं घ्या, त्याच कॉलेजमधनं नाही. एखादा आता आपल्या काळी मला आठवते गणितामध्ये आपल्याकडचे बरेचसे लोक वाडिया कॉलेजला जायचे शिकायला, कारण तिथं मुकुट सर होते, किंवा केमिस्ट्रीमध्ये आमच्या इथे यायचे का तिथं पाठक सर होते. असे जे असतील तर तिथं जाऊन तुम्ही त्या कॉलेजमधनं क्रेडिट घ्या. ही सुविधा आज आपण विद्यार्थ्याच्या हातामध्ये दिलेली आहे. आणि ही जी क्रेडिट सिस्टीम आता जी आहे ना, ती मिळाल्यानंतर आपण 3 वर्षात तुम्ही BCom करा. हे कोणी सांगितलं तुम्हाला? आता 3 वर्षात कोणी केलं नाही तर त्यांच्यावरती पण नापासाचा शिक्का मारतो आयुष्यभर. का? म्हणून हे चुकीचं आहे ना. एखादा माणूस तो म्हणतो की मी 2 वर्षात BCom करीन, एखादा माणूस म्हणतो मला 5 वर्ष लागतील. तुम्ही कशासाठी त्यांना कंपल्शन करता? हा खूप मोठा आमूलाग्र बदल होता, करणं अवघड होतं, पण आम्ही तो करू शकलो. आणि आम्ही पूर्णपणे विद्यार्थ्याला केंद्रबिंदू ठेवून ही संपूर्ण शिक्षणाची संरचना NEP 2020 मध्ये केलेली आपल्याला दिसेल. डॉक्टर, आता ह्या अनुषंगाने आणखीन एक मला विचारायचंय. मागे एकदा तुमच्या एका दुसऱ्या भाषणामध्ये किंवा मी पाहिलेलं आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अँड भगवद्गीता ह्याबद्दल तुमचं काही मत आहे, तुम्ही त्याबद्दल काही बोललाय, तर ते आम्हाला जरा ऐकायला आवडेल. नाही, त्याच्याबद्दल काय आहे की नॅशनल अकॅडमिक पॉलिसीमध्ये आम्ही एक असा विचार मांडला की भारतामध्ये जर तुम्ही शिक्षण घेताय ना, तर तुम्हाला भारतीय संस्कृतीची ओळख पाहिजे ना. तुम्ही भारतामधल्या विद्यापीठामधनं ग्रॅज्युएट जर होत असाल आणि तुम्हाला भारताच्या मूळ विचाराच्या बद्दलची तर माहिती नसेल तर कसं चालेल? आज आपण शाळेमध्ये असताना तुम्हाला आठवतं आपण सणावाळ्या पाठ करायचो. त्याच्यामध्ये मुख्यपणे काय करायचो आपण, की बाबा कोण मुघल सम्राट होता, किती साली होता, किंवा कोण व्हायसरॉय होता, किती साली होता.
अरे आपल्याला माहितीये का भारतामध्ये 100 पेक्षा जास्त डायनेस्टी होत्या. आपल्याला शिकवल्या त्या का? कुठेतरी थोडंफार आपण मौर्याबद्दल ऐकलं असेल किंवा वाचलं असेल, नाही ना. आपण न्यूटन आपण वाचलाय, आपल्या शाळेमध्ये धडे होते, किंवा गॅलिलिओ बद्दल धडे होते, आर्किमिडीज युरोका आपल्याला धडा होता. पण आपल्याला कोणी सांगितलंय का की बाबा केरळ मधला जो राजा वर्मा होता त्याच्यामुळे आज आपण भारत पोर्तुगीज स्पीकिंग झाला असता, त्यांनी जर विरोध केला नसता तर, किंवा जो नॉर्थ ईस्ट मधला वीर मुंडा होता त्यांनी जर तिथं विरोध केला नसता तर आज आपल्याला इथं नॉर्थ ईस्ट आपल्यामध्ये राहायलाही नसता आणि तिथं कुठे आणखीन काय बदल झाला असता हे सांगता येईल. आपल्याला हा इतिहासच माहिती नाही. गीता हा एक उदाहरण म्हणून मी फक्त सांगितलं की गीता हा आपला जर धर्मग्रंथ आहे, आपण म्हणतो धर्मग्रंथ म्हणजे धर्माचा हा रिलिजनशी संबंध नाही लावत आहे मी, आपला विचारग्रंथ आहे. तो जर विचारग्रंथ म्हणून असेल तर त्याची तोंड ओळख सुद्धा आपल्याला नको. आणि गीतेमधलं जे तत्वज्ञान आहे आज सगळ्या जगामध्ये, म्हणजे जे जगातले महत्वाचे आणि मुख्य नोबेल लॉरिएट्स आहेत त्यांनी गीतेपासून आम्हाला स्फूर्ती मिळालेली आहे. मग तो आइन्स्टाईन असेल, श्रॉडिंजर असेल, यांनी गीतेपासून स्फूर्ती मिळाली आहे, ओपनली मान्य केलेलं आहे. असं असताना आपण शिक्षणामध्ये याचा अंतर्भावही करू नये, हे आपल्या दृष्टीने योग्य नाही. म्हणून आम्ही असं सांगितलं की भारतामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला एज्युकेटेडनेस आणि डिग्री होल्डर याच्यामध्ये फरक आहे. आता आपण डिग्री होल्डर तयार करतोय. हाऊ टू क्रिएट एज्युकेटेड पीपल. मग एज्युकेटेड पीपल मध्ये तुम्हाला तुमचं विचारधन माहिती पाहिजे, तुम्हाला चाणक्य माहिती पाहिजे, तुम्हाला कणाद माहिती पाहिजे, तुम्हाला चरक माहिती पाहिजे, तुम्हाला सुश्रुत माहिती पाहिजे, तुम्हाला पतंजली माहिती पाहिजे, तुम्हाला या आपल्या विद्यार्थ्याला या सगळ्या. मग तुम्ही कुठल्याही शाखेचे असा, तुम्ही कॉमर्सचे असं आहात म्हणून तुम्हाला फक्त चाणक्य शिकवावं असं नाही. तुम्ही कॉमर्सचे असला तरी तुम्हाला चरक सुश्रुत हा शिकवायलाच पाहिजे ना, काय आहे किंवा कणादचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे हे तुम्हाला शिकवायलाच पाहिजे. तर पाणिनी काय आहे, पाणिनीचं ग्रामरमध्ये जेवढं कॉन्ट्रीब्युशन आहे जगामध्ये मान्य केलेलं आहे की जे कॉम्पिटिटिव्ह लँग्वेज त्याच्यापासून आलेली. तर हा सगळा शिक्षणाचा अंतर्भाव आपण आपल्या शिक्षणामध्ये, उच्च शिक्षणामध्ये बेस एज्युकेशन म्हणून करावा, हा आम्ही NEP 2020 मध्ये विचार मांडला. मला एवढं सांगायचंय आयुर्वेद आणि शिक्षणाचं कन्क्लूड करताना की हे सगळं करत असताना फक्त वेस्टर्न विचारसरणीचा पगडा जो आपल्या मनावरती आहे, ज्याला मी मोनोकल्चरल डॉमिनन्स म्हणतो, त्याच्यापासून दूर जायची गरज आहे. आपल्याला आपल्या स्वतःच्या परंपरेचा अभिमान असावा, मात्र खोटा अभिमान असू नये, खोटा अभिनिवेश असू नये, ज्याला मी सेल्फ प्राईड आणि पास्ट ग्लोरी सिंड्रोम म्हणतो, तो असू नये. डॉक्टर, आपण सगळेच नुमवी आहोत, त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला शाळेबद्दल आपुलकी आहे आणि सगळ्यांमधला आपला एक तो समान धागा म्हणाल तरी हरकत नाहीये. तर आपल्या ह्या अशा नुमवीबद्दल तुमच्या काय आठवणी आहेत किंवा तुम्ही शाळेबद्दल संस्कार किंवा जडणघडण आपल्या आयुष्याची ह्याबाबत काय सांगू शकाल? खरं तर शाळेबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आणि माझ्या दृष्टीने जे काय आपण घडतो ना, आज मी जो काही आहे त्याची सुरुवात कुठेतरी शाळेमध्ये झालेली असते. नुमवीमध्ये मी तर अगदी प्राथमिक शाळेपासून ते 11वी पर्यंत नुमवीमध्येच होतो. नुमवीमध्ये लहान शाळा असो, मोठी शाळा असो, प्रत्येक स्टेजवरती ज्या ज्या गोष्टी शिकल्या त्यावेळेला अजाणतेपणी नकळतपणे शिकले गेलेले आहेत, त्याचं महत्व आज जाणवतं काय आहे ते. मग ते छोट्या नुमवीमधले लाकडी घोड्यावरती चालणं असू देत किंवा दोरावरती वरच्या मजल्यावरती चढणं असू देत, किंवा मोठ्या शाळेमध्ये आल्यानंतर अक्षर वर्गामध्ये जाणं असू देत, हस्तकला वर्ग असू देत, सुट्टीतले साबण विक्री स्पर्धा असू देत, अशा अनेक गोष्टीमधनं नुमवींनी आपल्याला जे शिकवलेलं आहे ना ते खरोखरच अवर्णनीय आहे. आणि त्याच्यातनं आपल्या व्यक्तिमत्वाची जी काही जडणघडण होते त्या काळात आपल्याला ते जाणवत नाही, पण आज त्याचं मात्र महत्व आपल्याला निश्चितपणे पडतं. आज मराठी मीडियम मधनं येऊन सुद्धा इंग्रजी भाषेमध्ये काम करायला लागतं आज सगळीकडे, पण त्याचा पाया हा इंग्रजी भाषा जी काही मराठीत शिकलेली आहे त्याच्यामध्ये आज जाणवतं. त्यावेळेला शिकलेलं मराठी, त्यावेळेला शिकलेलं संस्कृत, त्यावेळेला शिकलेली इंग्रजी आणि हिंदी, त्याचा आज उपयोग होताना खूप मोठा जाणवतो. आणि नुमवीतले शिक्षक हे खूपच चांगले शिक्षक होते, अजूनही ते लक्षात आहेत. अजूनही काही शिक्षकांशी माझी भेट होते, नम जोशींशी माझी भेट कायम होत असते.
2 वर्षापूर्वी त्यांना एक पुरस्कार दिला होता. त्यावेळेला त्यांनी असा आग्रह धरला की हा पुरस्कार मी भूषण पटवर्धन यांच्या हस्ते स्वीकारीन. त्यामुळे तेवढ्यासाठी मी दिल्लीला होतो तेव्हा UGC मध्ये. पुण्याला आलो आणि तो एक छान कार्यक्रम क्षिप्र मंडळींमध्ये झाला. क्षिप्र मंडळी हीच एक मोठी संस्था आहे आणि आजही त्या संस्थेशी माझा संपर्क आहे. त्यामुळे शाळेबद्दल मला असं सांगता येईल की आज मी जे काही आहे ते खऱ्या अर्थाने त्याचा पाया हा नुमवी शाळेमध्येच घातला गेला. छान. डॉक्टर, एक थोडा प्रश्न की गुरुवर्य किंवा गुरुस्थानी असलेल्या अशा कोणत्या व्यक्तींचा उल्लेख तुम्ही कराल? अनेक आहेत. खूप मला नंतरच्या आयुष्यामध्ये खूप चांगले गुरु मिळाले. डॉक्टर BM हेगडे जे त्यांची भाषणं तुम्ही ऐकत असाल ते पण माझे गुरुच आहेत. वैद्यकीय क्षेत्रामधले अग्रगण्य नाव आहे. हे इंटिग्रेटिव्ह मेडिसिन बद्दल मी जे काही बोलतो ते त्यांच्याकडनं शिकलोय. दुसरे गुरु याच विषयातले म्हणजे डॉक्टर गुरुराज मुतालिक. त्यांचं नावच गुरुराज आहे. ते अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत. आज 94 वर्षाचे आहेत ते. पण अजूनही त्यांच्याबरोबर माझं लिखाण चालू आहे. एक पुस्तक मी त्यांच्याबरोबर लिहिलेलं आहे. गुरुराज मुतालिक BJ मेडिकल कॉलेजचे डीन होते आणि प्रोफेसर ऑफ मेडिसिन होते. त्याच्यानंतर ते डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र स्टेट झाले मेडिकल एज्युकेशनचे आणि नंतर WHO मध्ये ते वैद्यकीय संचालक म्हणून निवृत्त झाले न्यूयॉर्क ऑफिस मधून. अतिशय दैदिप्यमान करिअर, पण त्यांची जडणघडण भारतीय विचारधारेवरती झालेली असल्यामुळे संस्कृत अतिशय उत्तम, म्हणजे मॉडर्न मेडिसिनचे प्राध्यापक असूनही चरक सुश्रुत तोंडपाठ होते त्यांना. वेदाचा अभ्यास उत्तम होता, उपनिषदांचा अभ्यास उत्तम आहे. त्यामुळे आजही आठवड्यातनं एकदा तरी माझा त्यांच्याबरोबर व्हिडिओ कॉल असतो. आम्ही आजही एकमेकांबरोबर चर्चा करतो. लिखाण चालू आहे, विचार चालू आहेत. त्यांचा खूप मोठा सहभाग आहे माझ्या नवीन संशोधनामध्ये आणि या सगळ्या माझ्या संशोधनाला चालना देण्यामध्ये माझे PhDचे गुरु सॅम्युअल डेव्हिड आणि माझे MSc चे गुरु जॉन बार्नबस, की ज्या वेळेला माझे सगळे सहकारी बायोकेमिस्ट्रीचे, जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी, इम्युनॉलॉजी, प्रोटीन बायोकेमिस्ट्री, न्यूक्लिक ऍसिड केमिस्ट्री या विषयांकडे जात होते की जे महत्वाचे विषय आहेत, मला त्यांनी आयुर्वेदिक जडीबुटींवरती सुद्धा संशोधन करायला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे ते जर त्यावेळेला मिळालं नसतं तर मी एवढ्या पुढे येऊ शकलो नसतो. त्यामुळे अशा सगळ्याच गुरुजनांचा खूप मोठा आधार होता आणि आजही आहे. आणि आज मी जे गुरु मानतो, माझे सर्व विद्यार्थी आज मी माझे गुरु मानतो. मी आजही माझ्या विद्यार्थ्यांकडनं शिकतो, रोज शिकतो, आजही शिकतो. आणि मला वाटतं आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये आपण विद्यार्थ्यांना खूपच कमी लेखत आलेले. मी प्राध्यापक आहे म्हणून मी माझ्या बाजूने सांगतो की प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केलंय आणि शिक्षण द्यायची मक्तेदारी आपण समजायला लागलो आहोत. त्याच्यातनं आपण शिक्षणामध्ये मागे पडलो आणि या सगळ्या शिक्षणाच्या गुणवत्तेवरती जे प्रश्नचिन्ह उभं राहिले त्याचे अनेक कारण आहेत. त्याच्यापैकी प्रमुख कारण ही शिक्षकांची मानसिकता, असं मी स्वतः शिक्षक आहे म्हणून मानतो. त्यामुळे आज माझे जे गुरु मानाल तुम्ही तर माझे गुरु आज माझे विद्यार्थी आहेत. हो, फार सुंदर, फार छान. डॉक्टर, अतिशय आमच्या या सगळ्या प्रश्नांना आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही अतिशय सडेतोड, समर्पक, सविस्तर आणि अतिशय साध्या, सोप्या, सरळ भाषेत आपल्या सगळ्या मित्रांना आणि इतर रसिक प्रेक्षकांना समजेल अशा रीतीने तुम्ही उत्तर दिली. खूप वेळ दिलात त्याच्याबद्दल मी, अतुल, आम्ही मित्ररंगतर्फे आपले अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद उपेंद्र आणि अतुल दोघांनाही आणि मित्ररंग सर्व परिवारालाही माझ्यातर्फे खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.